साखराच्या त्या दुर्दैवी घटनेला आज जवळजवळ 17 वर्ष पूर्ण होत आहे। आजचा दिवस आठवला की प्रत्येक भारतीयाच्या हृदयातून रक्त व्हायला लागतं, कारण तो काळाकुट्ट दिवस तसाच होता की ज्या दिवशी या 10 अतिरेक्यांनी आमच्या देशातील काही निरपराध लोकांना ठार केलं, आमच्या माजी पोलीस अधिकाऱ्यांना शहीद केलं। त्यांचा खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना आज न्याय देऊ शकलो का? ज्यांनी मुंबईवरती 26/11चा हल्ला करण्याचा कट रचला, जिथे कट रचला गेला त्या दहशतवाद्यांना आम्ही कायद्याच्या कक्षेत आणू शकलो का? उत्तर नाही म्हणून खेदाने द्यावं लागेल। आणि म्हणून माझी अपेक्षा अशी आहे की ऑपरेशन सिंदूर सारखंच आम्हाला एखादं ऑपरेशन या 26/11च्या हल्ल्यानंतर मध्ये ज्यांनी कट रचला त्या कटाचे मोडके हाफिज सईद, झकीर रहमान लखवी आणि इतर तत्सम लोक यांना देखील निश्चितपणे कायद्याची जरब दाखवावी लागेल। मला आठवतं की कसाबला फाशी दिल्यानंतर की ज्यावेळेस भारत सरकारचं आमचं चौघांचं शिष्टमंडळ गेलं होतं, त्यावेळेला हा प्रश्न मी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला होता की तुम्ही ज्यांनी कट रचला त्यांच्याविरुद्ध काय कारवाई करणार, त्यांच्यासाठी पुरावा द्या। आम्ही परत आलो, आम्ही डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली, मुंबईच्या न्यायालयात घेतली, जवळजवळ 8 दिवस त्याची साक्ष घेतली। डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षीत पूर्णपणे लष्करी तोयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि झकीर रहमान लखवी, लष्करी कमांडर यांचे आणि पाकिस्तानच्या ISIच्या अधिकाऱ्यांची कशी साठगाठ होती। इतकंच नाही तर त्याने जो डेव्हिड हेडलीने शिकागो कोर्टात जो ईमेल करस्पॉन्डन्स होता तो देखील आम्ही न्यायालयात दाखल केला। आम्ही सगळी ही माहिती पाकिस्तानला पाठवलं। पाकिस्तान चूप। मला आपल्या माध्यमातून एक प्रश्न जरूर विचारायचा आहे की जे राजकीय पक्ष सिंदूरवरती बोटं दाखवतात त्यांना हाच प्रश्न मला विचारायचा आहे की डेव्हिड हेडलीने इतका खणखणीत पुरावा दिलेला असताना देखील तुम्ही त्याबद्दल सकार शब्द उचलत नाही। राजकारण करावं, पण राजकारण या देशनिष्ठेच्या आणि देशाच्या प्रेमाच्या जर आड येत असेल तर राजकारण काय कामाचं। आणि म्हणून आज ही वेळ आलेली आहे की या 26/11च्या आजच्या या घटनेला बरोबर 17 वर्ष झाल्यानंतर देखील आम्हाला मन आमचं हलकं होत नाही, अजूनही पूर्ण न्याय आम्हाला वाटत नाही, कारण हे कतिरेक्यांचे मोरके आजही पाकिस्तानमध्ये फिरत आहेत आणि पाकिस्तान त्यांना राजाश्रय देत आहे। सर, नोव्हेंबरमध्ये काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये कारमध्ये ब्लास्ट झाला होता, त्यानंतर महाराष्ट्र पूर्ण हाय अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 26/11च्या हल्ल्यामध्ये जे 10 अतिरेकी होते त्यांची नावं देखील आयडेंटिटी कार्ड, त्यांनी हिंदूची आयडेंटिटी कार्ड वापरले। प्रत्येकाच्या हाताला लाल दोरे होते, त्यांना दाखवायचं होतं की हा हिंदूंचा हल्ला आहे। या देशामध्ये त्यांना दाखवायचं होतं की हिंदू देखील हल्लेखोर आहेत, परंतु आम्ही न्यायालयात हे सिद्ध केलं हे खोटं आहे। हे पाकिस्तानमधून आलेले अतिरेकी संघटनेचे दहशतवादी हे हेतू पुरस्कार करून आले। दिल्लीच्या ब्लास्टची घटना ही अत्यंत अमानवीय आणि अशोभनीय होती। खरोखर शिक्षणाने मनुष्य सुशिक्षित होतं असं मी मानायचो, परंतु साप हे चुकीचं असं वाटायला लागलंय। तुमच्यावरती जर धार्मिक असा पगडा जर असेल की दहशतवादी कृत्य करून आपण निरपराध लोकांना ठार करायचं असेल तर तुम्ही पूर्णपणे आंधळे आहात असं म्हणावं लागेल। मग आजही वेळ गेली नाही की प्रत्येकाने प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपल्या व्यक्तीकडे लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्या घरातील व्यक्ती काय करत आहे। तसं लक्ष नाही ठेवलं तर तुम्ही तर मुकाल, परंतु या स्वातंत्र्याला, देशाच्या स्वातंत्र्याला देखील गालबोट लावतायत हे लक्षात ठेवलं पाहिजे।